इथे ऊन पडण्यापूर्वी सकाळी सकाळी गॅलरी स्वच्छ करून त्यावरती स्वच्छ कपडा अंथरून डाळी वाळत घातल्या। त्या कपड्यावरती वेगवेगळ्या डाळीखाली वेगवेगळा कपडा अंथरला। दोन्हीही मूग डाळी आणि मसूर डाळ कशी व्यवस्थित बसवली आणि चौकटीच्या आतमध्ये पण कडक ऊन येत असल्यामुळे तिथे हरभरा डाळ टाकली। आमच्या इथे खूप पाण्याचा शॉर्टेज चालू आहे, त्यामुळे इथे मी काही हंडे आणि बकेटा भरून ठेवल्या आणि नळाचं पाणी पण गेले। सर्व डाळी निसून निवडून स्वच्छ करून घ्यायच्या। कडक उन्हामध्ये वाळत घातल्यामुळे त्या खणखण वाळल्यात। डाळी सकाळी वाळत घालताना ओलसर लागत होत्या, आता हाताला गरम आणि कडक लागत आहेत। माझ्याकडे छोटंसं सूप आहे, ते मी मुद्दामच खरेदी केलं। ते डाळी तांदूळ छोट्या छोट्या कामासाठी खूप उपयोगाचं आहे। आता ह्या डाळी स्वच्छ करण्यासाठी खूप उपयुक्त आहे। हे सूप मी पूजेसाठी पण वापरत असते। संध्याकाळचे आत्ता 5:30 ते 6 झालेत। डाळी ते आतमध्ये नेऊन ठेवले आहे। आता मस्त हवेशीर वातावरणामध्ये चहा घेऊन वातावरणाचा आनंद घेते। छान वाटते अशा वातावरणामध्ये चहा घेताना। सगळीकडे मोकळी मोकळी हवा आणि रिलॅक्स पण खूप वाटत आहे। अशी आगाऊची कामे करताना खूप आनंदही वाटतो। घरामध्ये जर नीटनेटकेपणा असेल तर घराला घरपण पण येतं। कंटेनर छान वाढले, त्यामध्ये आता डाळी भरून घेते।